एपा दामाद के हाथ की बैगन की सब्जी बना रहे भाई। ये देखो सब दामाद जी बैठे यहाँ पर। भाई ऐसे हैं। हाँ खाना खाओगे हाँ नहीं खाओगे तब भी पछताओगे और खाओगे तब भी पछताओगे। देखना सब्जी कैसी बनती है। रोडगे चला यार रोडगे खायले हट ना बिले रोडगे सांबर रोडगे झिंगिनांग चिक्कीनांग रोडगे झिंगिनांग चिक्कीनांग रोडगे चला या खायला रोडगे। तर बघू शकता मित्रांनो हे आता रोडगे आपले तेव्हा रोडगे आपले होऊन राहिले आता आहे ना। रोडगा हा कधी बी असा टनटन वाजला का नाही हे बा असा टनटन वाजला की समजून घ्यायचं की रोडगा हा आपला झाला। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो आज मस्त यात्रा आहे आमच्या गावची, मला माहेरातली मस्त यात्रा आहे। तर त्या यात्रेनिमित्त आहे ना मस्त रोडगे वगैरे बनवतात तिकडे आहे ना। रोडगे मस्त वांग्याची भाजी झणझणीत मस्त विदर्भ स्पेशल। तर हे पा रोडगे बनवणं चालू आहे आता आहे ना। तर तुम्ही या रोडगे खायला आमच्या घरी। तर मस्त वांग्याची भाजी झणझणीत मस्त वांग्याची भाजी, पूर्ण ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा आहे ना। तर मित्रांनो असे आमच्या इकडे रोडगे बनवतात। अर्धा किलोचा एक रोडगा बनवला बरं, कारण 7 किलोचे रोडगे इथं यात्रेतनी बनवले होते। कारण लय सारे पाहुणे येतात, पाहुणे रावून येतात, तर मग त्यासाठी ना 7 किलोचे रोडगे बनवले। तर रोडगे बनवायसाठी मस्त हे जे पीठ असते ना हे जास्त बारीक दळायचं नाही, मस्त रव्यासारखं पीठ दळून आणायला लागते बरं। तर बघू शकता मित्रांनो काय मस्त अर्धा किलोचा हा रोडगा तयार झाला है ना। चला या रोडगे खायला। पहा मित्रांनो काय रोडगे बनवणं चालू आहे आणि आता भुका लागल्या नाश्ता करणं चालू आहे। हे पहा रोडगे, चला या सगळेजण रोडगे खायसाठी। इकडे पाय गंजली लेकर, हा ते लेकर पहा तिकडे बसेल ते पहा लेकर तिकडे खाऊन राहिले। उन्हाच्या आधी आपल्याला हे रोडगे बनवणं आहे ना, कारण ऊन लय असतं भयंकर आणि गरम उन्हातच शेका लागतात आगीतनी मस्त। पान असतात मित्रांनो रोडगे खायसाठी। पण पीठ नाही लावलं ते वरून रोडगेला तेल नाही लागलं पाहिजे ना, ते तर आहे। तेल लागले की रोडगे जळतात बरोबर। हे पहा विदर्भ स्पेशल लयच मोठं केलं होतं ते मोठं केलं ना बोलते त्याला फोकस करायचं। देख ना बाबा, मैं भी बना रहा, मेरे तरफ भी फोकस घुमा दे। देख ये सबसे अच्छा मैं बनाता। हाँ सही में एक नंबर बनवून राहिले साहेब रोडगे। साहेब भी एक नंबर जात ना। हो हो आणि तुम्हाला आवडतात का रोडगे? चला या मग इंस्टाग्राम वर रोडगे, चला या रोडगे खायले रोडगे हट ना बिले रोडगे रोडगे सांबर हां मग नाही तरी तुम्ही जिम मध्ये जाऊन अहो हे ऐक ना पहिले व हे कर लेकरं बी आले ना तर लेकरं हाती देतो ना। यारे पोटी तुम्ही पण सगळेजण हे चिरला नाही गेले का ना आता खाली घेणं होतं हा ये का पिलू ये तर मित्रांनो बघू शकता मस्त 2 किलो हे वांगे आणले, मस्त एकदम ताजे वांगे, मस्त वांग्याची भाजी, रोडगे, वरण, त्याच्यावर काय मस्त तुपाचा काटण, काय एक नंबर रोडगे लागतात भयंकर माहीत आहे।
आणि चला या तुम्ही बी. आणि कोणाकोणाला रोडगे आवडतात ना प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला प्लीज व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो बा रोडगे करायचे आहेत ना आपल्याला तर अशा गौऱ्या मस्त जाडून घ्यायला लागतात. गौऱ्या जळल्या रे तर शांत होऊ द्यायला लागतात गौऱ्याला. बरं शांत झाल्यानंतरच ते रोडगे टाकायला. बहुत बढ़िया दिख रही, बहुत बढ़िया दिख रही मोबाईल. थांब आता. तर मित्रांनो असे हे रोडगे आगीत टाकायला लागतात. शांत झाली म्हणजे आग आणि मस्त अलटी पलटी करून भाजायला लागतात. बरं हे लय मेहनत आहे कारण वरून ऊन तपते आणि आमच्या अकोल्यात तेवढं भयंकर ऊन तपते बा तुम्हाला काय सांगू भयंकर. आणि खालून हे आग चालू. तर मित्रांनो सकाळी 9 वाजेपर्यंत आमचे हे रोडगे तयार झाले. तर 9 वाजले इकडे सकाळी आमच्या अकोल्यात विदर्भात. आणि पहा किती ऊन आहे भयंकर ऊन तपते इकडे अकोल्यात. तर हे अलटी पलटी व्यवस्थित करायला लागतात है ना. गाडी घेऊ नंतर. एक मोठा हाती घुमणे चला. मित्रांनो हे असे अलटी पलटी करायला लागतात बरं नाहीतर हे आहे ना जळू शकतात. आणि रोडगे कधी बी यार गौऱ्याची आग विजली ना जे गौऱ्याची आग असते ना ते विजली तरच ते रोडगे टाकायला लागतात. या गौऱ्याचं हिरं लागलं. ते आहे ना ते काय मोठी ते तिकडे आहे मोठी. ऊन गाऊन लावून घेत बसले त्याच्या जवळ. ते कानाला बांधून काही तर बघू शकता मित्रांनो हे आता रोडगे आपले तेव्हा रोडगे आपले होऊन राहिले आहे ना. रोडगा हा कधी बी असा टनटन वाजला का नाही हे बा असा टनटन वाजला की समजून घ्यायचं की रोडगा हा आपला झाला. पण अशा शांत याच्यात असं मस्त त्याला ठेवून द्यावं लागते बरं. मग लय खरपूस लागतात एक नंबर. तर मित्रांनो बघू शकता सगळे पाहुणे रावणे बी आले होते. जवाई माणसं मस्त जेवण करायला बसले आणि मस्त वांग्याची भाजी मस्त रोडगे त्याच्यासोबत वरण त्याच्यासोबत. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा ब्लॉग कसा वाटला प्लीज लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असताना प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आहे ना. मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा आहे ना. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि बाय बाय. परत भेटू एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. स्वस्त राहा मस्त राहा. असेच आपले ब्लॉग पाहत राहा. आणि एक लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा आहे ना. ब्लॉग नक्की कसा आला कसा नाही आमच्या अकोल्याचा विदर्भाचा तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. लव यू.